in our LBS online class. Children, today we are going to start our new chapter, chapter number 1, Things Around Us. So children, first of all, I will ask you one question. So tell me, which things do you see in your surroundings? Correct. We will see many things in our surroundings like plants, animals, birds. Okay. So our chapter name is Things Around Us. So look at the board and listen carefully. Things around us. We see many things around us. Some move on their own while others need something to move them. For example, a cockroach and a tiger move on their own, but a table and a chair move only when you push or pull them. So we can divide things around us into two groups, living and non-living things. Plants, animals and human beings are living things. Chair, table, rock, sand, hills, etc. are non-living things. So children, we see many things around us. Some move on their own while others need something to move them. म्हणजे आपण आपल्या सभोवताली बऱ्याचशा वस्तू बघत असतो. थिंग्स म्हणजे काय? तर वस्तू. तर बघा, यापैकी काही वस्तू अशा आहेत तर त्या काय म्हणजे त्या वस्तू स्वतःहून हालचाल करू शकतात. मूव ऑन देअर ओन म्हणजे काय की काही वस्तू अशा आहेत की ज्या स्वतःहून हालचाल करू शकतात, परंतु त्यापैकी काही ज्या वस्तू आहेत त्या अशा आहेत की त्यांना हालचाल करण्यासाठी कुणाच्या तरी काय म्हणजे कुणीतरी त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याशिवाय ते हालचाल करू शकत नाही. अशा पण काही थिंग्स आहेत. म्हणजे ज्या थिंग्स आहेत तर त्यापैकी काही ज्या थिंग्स अशा आहेत ज्या स्वतःहून मूवमेंट करू शकतात आणि काही ज्या थिंग्स अशा आहेत की ज्यांना मूवमेंट करण्यासाठी दुसऱ्या कोणाच्या तरी मदतीची गरज असते. फॉर एक्झाम्पल, अ कॉकरोच अँड अ टायगर. बघा, उदाहरणार्थ बघा की कॉकरोच तुम्ही बघितला असेल, आपल्या घरात असतो कॉकरोच. आणि टायगर, टायगर आपल्याला कुठे बघायला भेटतो? फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये. तर जो टायगर आणि कॉकरोच आहे तर ते स्वतःहून हालचाल करू शकतात. मूव ऑन देअर ओन म्हणजे काय? ते स्वतःहून हालचाल करू शकतात. बट अ टेबल अँड अ चेअर, परंतु आपण जर आपल्या घरातला टेबल पाहिला किंवा चेअर, चेअर मीन्स खुर्ची, खुर्ची जर पाहिली तर ती स्वतःहून तुम्ही असं कधी पाहिलं आहे का की टेबल आणि चेअर चालत आहे? असं कधी पाहिलंय का आपण? नाही. तर तुम्हाला जर त्या टेबलला आणि चेअरला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जर हलवायचं असेल तर ते स्वतःहून हालचाल करू शकत नाही. तर त्याला काय करावं लागतं? आपल्याला स्वतः म्हणजे आपण जेव्हा त्याला उचलून दुसऱ्या ठिकाणी ठेवू तेव्हाच त्यांची हालचाल होत असते. ते स्वतःहून हालचाल करू शकत नाही. कोण? टेबल आणि चेअर. मूव ओनली व्हेन यू पुश ऑर पुल देम. जेव्हा तुम्ही त्याला ढकलणार, उचलणार तेव्हाच त्या आपली जागा बदलत असतात. स्वतःहून त्यांना हालचाल करता येत नाही. ओके. सो वी कॅन डिवाइड थिंग्स अराउंड अस इनटू टू ग्रुप्स. तर बघा, ह्या ज्या वस्तू आहेत मग म्हणजे आपल्या परिसरात आढळणाऱ्या ज्या वस्तू आहेत तर त्या दोन ग्रुप्स मध्ये डिव्हाइड केलेले आहे. त्याचे वर्गीकरण दोन ग्रुप्स मध्ये केलेले आहे. आपण याच्याबद्दल अगोदरचे जे क्लास आहे फर्स्ट पासून फर्स्ट सेकंड या क्लास मध्ये पण आपण त्या गोष्टीबद्दल शिकलेले आहोत की थिंग्स आर डिवाइडेड इन टू ग्रुप्स. अँड विच ग्रुप्स थिंग्स कॅन डिवाइडेड? सो लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग. म्हणजे ह्या ज्या थिंग्स आहेत तर त्यांचं वर्गीकरण दोन गटांमध्ये केलेलं आहे. पहिला गट आहे लिव्हिंग थिंग्स, लिव्हिंग थिंग्स, अँड सेकंड ग्रुप इज नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजे सजीव आणि निर्जीव या दोन गटांमध्ये आपल्या पूर्ण सभोवताली आढळणाऱ्या वस्तूंचं काय केलेलं आहे? वर्गीकरण केलेलं आहे. सो चिल्ड्रन, लिसन केअरफुली. प्लांट्स, एनिमल्स अँड ह्युमन बीइंग्स आर द एक्झाम्पल्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. So children, things can divided in two groups, living things and non-living things. So examples of living things are plants, animals and human beings. And human beings, these are the examples of living things. And examples of non-living things: chair,
table, rock, sand, hills and etc. Chair, table, rock, sand, hills. These are the examples of non-living things. म्हणजे आपल्या सभोवताली आढळणाऱ्या ज्या वस्तू आहेत, थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की आपल्या सभोवताली आढळणाऱ्या ज्या बऱ्याच वस्तू असतात त्यांचे दोन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे आणि ते दोन जे ग्रुप आहेत ते कोणकोणते तर बघा लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. लिव्हिंग थिंग्स मीन्स सजीव अँड नॉन लिव्हिंग थिंग्स म्हणजे निर्जीव. ओके, so children, these are the examples of living things and non living things. So here is bingo's activity. Bingo's activity type: think and make a list of 5 living things and 5 non living things you see in your way from school to home. तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या घरापासून आणि म्हणजे तुमच्या शाळेपासून घरापर्यंत तुम्ही ज्या रस्त्याने जाता त्या रस्त्यामध्ये आढळणाऱ्या 5 म्हणजे तुम्हाला दिसणाऱ्या 5 लिव्हिंग थिंग्सची आणि तुम्हाला दिसणाऱ्या 5 नॉन लिव्हिंग थिंग्सची तुम्हाला काय करायचे आहेत नावं लिहायची आहेत. म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय करणार असे दोन ग्रुप तयार करायचे, लिव्हिंग थिंग्स आणि दुसरा जो ग्रुप आहे तो नॉन लिव्हिंग थिंग्स. नॉन लिव्हिंग थिंग्स. आता तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या शाळेपासून घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर तुम्हाला ज्या लिव्हिंग थिंग्स दिसतात आणि ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स दिसतात तर त्याची तुम्हाला या ठिकाणी लिस्ट बनवायची आहे. आणि किती किती वस्तूंची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे तर 5 वस्तूंची नावं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा या ठिकाणी मी लिहिलं प्लांट्स. आपल्याला वेगवेगळे प्लांट्स दिसतात. आता एक नॉन लिव्हिंग थिंग्सचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर कार आपल्याला दिसत असते. ओके, त्याचबरोबर तुम्ही टेबल, तुमचे बेंच, बुक, बॉटल किंवा तुम्हाला रस्त्याने आढळणाऱ्या ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत, स्टोन आहे, तर हे वेगवेगळ्या वस्तूंची तुम्ही नावं लिहू शकतात. आणि लिव्हिंग थिंग्समध्ये तुम्हाला ज्या थिंग्स आहेत कॅट आहे, डॉग आहे, बटरफ्लाय आहे, म्हणजे वेगवेगळ्या ज्या लिव्हिंग थिंग्स दिसतात त्यांची तुम्ही या ठिकाणी नावं लिहू शकता. ओके चिल्ड्रन, डिड यू गेट इट? Okay, so remaining part of this chapter we will learn in next video. Thank you.